नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेक कट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये उज्जैनच्या श्री महाकालेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे आम्ही एक ऑटो केली आणि त्या ऑटोमधून जवळजवळ उज्जैन मधील 5 ते 6 ठिकाणं आम्ही एक्सप्लोर केली। त्यामध्ये कालभैरवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे आम्ही कुठे कुठे गेलो ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज दाखवणार आहे। कालभैरवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे गेलो गडकालिका मातेच्या मंदिरामध्ये। इथे गडकालिका मातेची मूर्ती इतकी सुंदर आणि देखणं रूप आहे या देवीचं। मंदिराच्या समोर सिंहाची मूर्ती आहे। गडकालिका मातेचं दर्शन घेऊन तिथून आम्ही निघालो संदीपनी महर्षीच्या आश्रमामध्ये, जिथे श्रीकृष्णांनी अभ्यासाचे धडे घेतलेले होते, जी श्रीकृष्णाची पाठशाला आहे। और अंदर एक 6000 वर्ष प्राचीन शिवलिंग है जो यहाँ के ऋषि ने उत्पन्न करके बेलपत्र से। गोमती कुंड यहाँ पे कृष्ण जी नहाते थे और अपने कपड़े धोते थे। उधर गार्डन वगैरह में नहीं जाना, ठीक है? ये इतना सब कुछ घूम के जाओ। आगे बढ़ा के जाओ। क्यों नहीं जाने का? एक गन रखो नहीं आता। गन में 2-4 को मार। स्टडी करायची, अभ्यास करायचा। तो ले सकल तो दर्शन तो कर ले। हीच ती जागा आहे जेथे श्रीकृष्ण, बलराम, सुदामा एकत्रपणे पुराण, वेद, कला यांचा अभ्यास येथे करत होते। येथे बलराम, सुदामा, श्रीकृष्ण यांच्या मूर्ती आहेत। त्याप्रमाणे महर्षी संदीपनीची ही मूर्ती आहे आणि गुरुमातेची मूर्ती आहे। असं म्हणतात श्रीकृष्णाने येथेच 18 दिवसामध्ये 18 पुराण, 4 दिवसामध्ये 4 वेद तसेच 16 दिवसामध्ये 16 कला शिकल्या होत्या। हे कुंडेश्वर महादेवाचं मंदिर सुमारे 5500 वर्षांपूर्वीचं आहे। हे भारतातील एकमेव असं मंदिर आहे जेथे मंदिरासमोरचा नंदी हा उभ्या अवस्थेमध्ये आहे। आता आपण ज्या दालनामध्ये जाणार आहोत तेथे श्रीकृष्ण भगवानने ज्या 64 विद्या आत्मसात केल्या होत्या त्याबद्दलची छायाचित्र आणि काही लेख इथे रेखाटले आहेत।
हे आहे गोमती कुंड, ज्या कुंडामध्ये भगवान श्रीकृष्ण आंघोळ करत असे, त्याप्रमाणे आपले कपडेही धुत असत। या गोमती कुंडाबद्दल अशी आख्यायिका आहे की हे गोमती कुंड भगवान श्रीकृष्णांनी स्वतः निर्माण केलेले आहे। कारण रोज सकाळी सांदीपनी ऋषी हे आंघोळीसाठी गोमती नदीवर जात असत, त्यामुळे त्यांना शिकवण्यासाठी उशीर व्हायचा। म्हणून भगवान श्रीकृष्णांनी स्वतः गोमती नदीला आवाहन करून या कुंडामध्ये तिला प्रकट केले होते। या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण, सुदामा आणि बलरामने सांदीपनी ऋषी यांच्याकडून कोणत्या कला आत्मसात केल्या या छायाचित्राद्वारे मांडण्यात आलेल्या आहेत आणि बाजूला असलेल्या माहिती फलकांमध्ये त्या कलेंविषयी माहिती देण्यात आलेली आहे। गीतेमध्ये दिलेले उपदेशही इथे छायाचित्रांद्वारे मांडण्यात आलेले आहेत। सांदीपनी महर्षीचा आश्रम संपूर्ण पाहिल्यानंतर आम्ही गेलो मंगळनाथाच्या मंदिरामध्ये। मंगळनाथाचं मंदिर म्हणजेच मंगळ ग्रहाचं मंदिर हे भारतातील तसेच जगातील एकमेव मंदिर आहे। असं म्हणतात हे मंगळ ग्रहाचं उत्पत्ती स्थान आहे। येथून सर्वप्रथम मंगळ ग्रहाचे दर्शन झाले होते। ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळाचा दोष आहे, ज्यांना मंगळाची पीडा आहे, ते प्रत्येक भक्त इथे येऊन पूजा अर्चा करतात आणि आपला मंगळ दोष निवारण करतात। मंगळ ग्रह मंदिराचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही गेलेलो शिप्रा नदीच्या किनारी रामघाटावर गेलो होतो। रामघाटावर संध्याकाळी 6:30 ते 7 वाजता शिप्रा नदीची आरती होते आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हरसिद्धी मातेची आरती होते, जे की पाहण्यासारखी असते। जेथे दीपमाळा इतक्या छान सुंदर रीतीने प्रज्वलित केल्या जातात, ते दृश्य अगदी नयनरम्य दृश्य असते। असे म्हणतात हरसिद्धी माता ही राजा विक्रमादित्याची कुलदेवी होती आणि राजा विक्रमादित्य नेहमी येथे या कुलदेवीच्या दर्शनासाठी येत असत। रामघाटावर शिप्रा देवीची आरती पाहण्यासाठी आणि हरसिद्धी मातेची आरती पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। शिप्रा नदीवर बरेचसे भाविक मोठ्या श्रद्धेने आंघोळ करतात। नदीमध्ये सोडण्यासाठी इथे दिवे मिळतात। इथे आरतीची वेळ आता झालेली आहे आणि आरतीची तयारी सुरू आहे।
आरती वगैरे छान पाहून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत आता जेवायला. आमच्या हॉटेलजवळच एक मारवाडी भोजनालय आहे, हॉटेल राम म्हणून. इतकं सुंदर जेवण मिळतं तिथे. तर मंडळी, अशा प्रकारे आमचा उज्जैनमधील दुसऱ्या दिवसाचा शेवट झाला. आता आम्ही उद्या जाणार आहोत ओंकारेश्वरला. उद्याच्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओंकारेश्वरचं दर्शन दाखवणार आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनल मायलेक कटाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला ओंकारेश्वर बद्दलची माहिती देणार आहे. तोपर्यंत बाय बाय मंडळी.